एक महत्त्वाची अपडेट आहे बदलापूर अंडाशय रॅकेट प्रकरणात मुंबई ठाणे परिसरातील बड्या डॉक्टरांच्या सहभागाची चर्चा सुरू आहे। पोलिसांच्या 3 पथकाकडून झाडाझडती सुरू करण्यात आली। ठाणे, बदलापूर, वांगडी, विठ्ठलवाडी तसंच बदलापूरमध्ये छापे टाकण्यात येत आहेत। ठाण्यातील काही आयव्हीएफ सेंटरवरही पोलिसांनी छापे टाकले। कारवाईत तब्बल 10 लाखांहून अधिक किमतीचा औषध साठा जप्त करण्यात आलाय। बदलापुरातील अंडाशय तस्करी प्रकरणी ही एक मोठी माहिती समोर येते। या प्रकरणात बडे मासे पोलिसांच्या गळाला लागण्याची शक्यता आहे। पोलिसांनी ठाणे, बदलापूर, विठ्ठलवाडी, वांगणी परिसरात छापे टाकून 10 लाखांहून अधिक किमतीचा औषध साठा जप्त केल्याची माहिती सूत्र देत आहे। याशिवाय ठाण्यातील काही आयव्हीएफ सेंटरवरही पोलिसांनी छापे टाकल्याची माहिती समोर आली। आता ही औषधं नेमकी कशासाठी वापरली जात होती, या रॅकेटमध्ये कुणाकुणाचा सहभाग आहे याचा तपास पोलीस करतायत। अधिक माहिती या संदर्भात घेऊयात। आमचे प्रतिनिधी किशोर पगारे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। किशोर, आपण पाहिलं बदलापूरमधून धक्कादायक बातमी समोर आली, अंडाशय तस्करीची ही घटना होती। त्या संदर्भातला तपास आता कुठपर्यंत आलेला आहे? काही मोठ्या डॉक्टरांची नावं यात समोर येऊ शकतात अशी शक्यता आहे। नक्कीच बदलापूर अंडाशय रॅकेट प्रकरणी बडे मासे गळाला लागणार आहेत आणि अंडाशयाच्या रॅकेटमध्ये मुंबई ठाणे परिसरातील अनेक बड्या डॉक्टरांचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे। ज्या प्रकारे ही घटना घडली त्या अनुषंगाने आता पोलिसांनी कसून तपास सुरू केलेला आहे। पोलिसांच्या 3 पथकांनुसार ठाणे, बदलापूर, वांगणी, विठ्ठलवाडी तसंच बदलापूरमध्ये छापे टाकत झाडाझडती सुरू झाली आहेत। जे आयव्हीएफ सेंटर जे आहे त्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी छापे टाकून काही कागदपत्र जप्त केलेले आहेत। त्याचप्रमाणे एक 10 लाखाहून अधिक किमतीचा औषध साठा हा जप्त केल्यानंतर आता ही औषधं कशासाठी वापरली जात होती हे तज्ञांकडून पूर्ण माहिती घेऊन त्यानंतर त्याचा एक वेगळा तपास सुरू होणार आहे। एकंदरीत ह्या प्रकरणामध्ये बडे मासे अटकल्याची शक्यता आहे आणि हा जो प्रकार आहे तो ठाणे, मुंबई या प्रकारातून अनेक ठिकाणी वेगळ्याची शक्यता असते। अगदी किशोर, आतापर्यंत जे संशयित या प्रकरणात अटकेत आहे त्यांच्याकडून काही माहिती मिळालेली आहे का? पोलिसांनी काही सांगितलंय का? ज्या 3 महिलांना अटक झालेली आहे त्यांच्याकडून कसून चौकशी झालेली आहे। जसजशी माहिती समोर येते तसतशी आपण देतच आहोत। परंतु ज्या पद्धतीने अजून जो सखोल तपास आहे तो पूर्ण झाल्यानंतर पोलीस प्रशासनाकडून माहिती दिली जाईल। जी किशोर, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।